नमस्कार, माझं नाव आरती हळदणकर आणि ही माझी आई. नमस्कार, मी अरुंधती झाटे. तुमचं आमच्या चॅनलवर स्वागत आहे, ज्याचं नाव आहे मालवणी फूड फिएस्टा. तर आज आपण बघतलो असा ही गोळ्याची आमटी. मस्त भातावर ही एकदम छान लागतं, आंबट तिखट. ह्या काय सामान आहे? आज आपण काय बनवतलो आई? आज आपण गोळ्याची आमटी बनवतो. एका गोळ्याची आमटी म्हणतात किंवा भज्याची आमटी पण म्हणतात. वा, भज्याची आमटी. काय असं, गोळ्यात कधी कधी पावसाच्या दिवसात भाजी मिळणार नाही. 2-3च पालेभाज्या करतो आणि मुला कधी कधी भाजी खाऊन तयार नसतं. तेव्हा ही गोळ्याची आमटी केली की आमटी बरोबर भात खाल्लो आणि गोळे तोंडात लावले. वा, बरं. असं म्हणजे ज्या दिवशी काय माका आयलो कंटाळो करूचो भाजी बिजी, ही एक आमटी केली की भाजी पण झाली तोंडात, म्हणजे ते गोळे लावले की भाजीची गरजच नाही. चला, सुटसुटीत काम झाला. चला तर मग बघूया ह्या गोळ्याच्या आमटीसाठी लागणारं सामान काय काय आहे. ह्या चण्याचं पीठ म्हणजे बेसन, हे गोळे बनवण्यासाठी. आणि ह्या पण एक गोळी तयार करून घेतलो. मागे माशाची आमटी केली तशी. मग ह्याच्यात खोबरा, कांदो, धणे आणि मिरी ही जाड गोळी करतलो सा. तसंच आपण नारळाचं पातळ रस करून घेतलो सा. आणि ही चिंच, तेल, मीठ, मिरची पावडर, हळद, कांदो. आता ह्यो कांदो थोडो आपण भजांका वापरतलो आणि थोडो फोडणी घालतलो सा. आणि ही सजावटीसाठी कोथिंबीर. आता आपण आधी भजीचा भिजवून घेतलो सा. त्याच्यासाठी गोळे, म्हणजे भजी म्हणजे काय, ते गोळे, गोळ्याची आमटीच करतो असं ना आपण. त्यासाठी पहिला आपण घेतलो बेसन. मग त्याच्यात घेतलो बारीक चिरलेलो कांदो. इल्लो कांदो ठेवून देऊचो फोडणीत टाकून. मग थोडी कोथिंबीर, लाल मिरची पावडर, हळद, मीठ. मग थोडा पाणी घालून त्या पीठ भजीचं कसं असतं जाडसर, म्हणजे तसं आपण जरा भिजवून घेतलो असं. हे बघा, असं आता आपण गोळ तयार करून घेतला. आता आपण करतलो असं आमटी. आता आपण मिक्सरमध्ये एक गोळी तयार करून घेतलो असा. आपण रसगोळीची आमटी एक मागे दाखवली, त्याका पण अशीच गोळी केली. तर ह्याच्यात खोबरा, कांदो, मिरी आणि धणे ह्याची एक गोळी वाटून घेऊया. आता ही बघा अशी गोळी तयार झाली. आता ही काढून आपण बाजूक ठेवतलो. आणि मग दुसरा तो नारळ घेतला, खोबरा, त्याचं जाड नारळाचा रस आणि पातळ नारळाचा रस. असं जाड नारळाचा रस म्हणजे काय, तर पहिलो जो काढतो आपण एकदम पहिलो, तो जाड नारळाचा रस, आणि मग काढतलो तो पातळ नारळाचा रस. असे 2 रस काढून घेतलो. आता आपण मिक्सरमध्ये एक गोळी तयार करून घेतलो असा. आपण रसगोळीची आमटी एक मागे दाखवली, त्याका पण अशीच गोळी केली. तर ह्याच्यात खोबरा, कांदो, मिरी आणि धणे ह्याची एक गोळी वाटून घेऊया. आता चला, आता आपण एक भांडा घेऊया आणि आमटी करून सुरू करूया. आता भांड्यात आपण हे घेतलो इला तेल. जरा तेल तापला की आपण त्याच्यावर कांदो घालून जरा परतून घेतलो असं. तो आपण तुमका आठवतं ना फोडणीसाठी कांदो ठेवलो तोच. हे बघा, तर जरा परतून घ्यायचो. तर कांदो परतेपर्यंत आपण बघूया हे 2 रस काढले आपण, एक जाड नारळाचा रस आणि पातळ रस. आता आपण कांदो जरासो परतलो की त्याच्यावर पातळ नारळाचा रस घालतलो सर. त्याच्यानंतर आपण घालतलो त्याच्यात थोडी हळद, मीठ, मिरची पावडर आणि चिंचेचं कोळ.
आणि आता आपण हे का उकळी आली की आपण त्याच्यात ते हळूहळू गोळे सोडतलो साहेब बघा असे. जरासा ह्या उकळला की गॅस बारीक करून त्याच्यावर झाकण ठेवून ते गोळे शिजत ठेवायचे. चला आपण बघूया का आमटी उकळली का, म्हणजे तो रस उकळलो का आणि गोळे शिजलेत का. हे बघा असे गोळे शिजलेत आणि घट्ट झालेत. आता आपण त्याच्यात पुढची स्टेप म्हणजे ती गोळी घालतलो असा. पण गोळी घालूच्या आधी आपण त्या वाटलेल्या गोळीत जाड नारळाचा रस घालून घेतलो असा आणि मग ही गोळी त्या उकळलेल्या आमटीत घालतलो असा. एकदा आपण गोळी घातली की जास्त उकळायचं नसतं, नाही तर आमटी फुटतात. म्हणून जरासा ढवळून एक उकळ काढली की झाली आपली मस्त चमचमीत आंबट तिखट गोळ्याची आमटी. ही बघा तयार झाली आपली गोळ्याची आमटी. जसं आईनी सांगितला, ही आमटी असली की भाजीची गरज नाही, गोळे तोंडाक लावले की झाला काम. म्हणजे ज्या दिवशी आपल्या कंटाळ व्हायलो की भाजी करूची असं की करायची आपली गोळ्याची आमटी आणि मस्त गरम गरम भाताबरोबर खायची. आमच्या चॅनलवर असेच छान छान व्हिडिओ बघत राहण्यासाठी आमच्या व्हिडिओक लाईक करा आणि आमच्या चॅनलका सबस्क्राईब करा.